नगरपंचायत नगरपरिषद निवडणुका व्हेंटिलेटरवरच आहेत असंच आता म्हणावं लागेल। नगरपंचायत नगरपरिषद निवडणुका या व्हेंटिलेटरवरच। मंगळवारी ओबीसी नगरसेवकांची होणारी जी निवड आहे ती सुद्धा आता व्हेंटिलेटरवर गेलेली आहे। निवडून आले तरी सुद्धा कोर्टाच्या निकालामध्ये त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं। सुप्रीम कोर्टानं पद रद्द केल्यास नव्यानं निवडणूक घ्यावी लागणार आहे। निवडणूक आयोगातील सूत्रांनी ही सगळी माहिती दिलेली आहे। पुन्हा एकदा प्रतिनिधी संदीप राजगोळकर या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। संदीप, नाही, आपण वारंवार सांगतोय की सुप्रीम कोर्टात जी सुनावणी झाली त्यानंतर ही टांगती तलवार ही अजूनही कायम आहे असं म्हणता येईल रिद्धी। कारण निवडणूक आयोगानं स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की 50% आरक्षणाचं उल्लंघन झालेलं जे आहे ते कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहील। 21 जानेवारीला यापुढची सुनावणी होणार आहे। आपल्याला माहिती आहे नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांना हिरवा कंदील दिलेला आहे। मंगळवारी मतदान होईल, बुधवारी मतमोजणी होईल, त्यामुळे त्या निवडणुकीला सध्या अडचण नाही। पण आगामी निवडणुका ज्या आहेत ज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका आहेत त्यामध्ये उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या म्हटलं। त्यामुळे आता आपण माहिती दिल्याप्रमाणे येत्या 15 दिवसांमध्ये 2 महापालिका, 17 जिल्हा परिषदांमध्ये जे आरक्षणाचं उल्लंघन झालं आहे ते क्लिअर केलं जाईल निवडणूक आयोगाकडून, राज्य निवडणूक आयोगाकडून। पण दुसरं महत्वाचं, जे नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीमध्ये बुधवारी जे नगरसेवक नगराध्यक्ष निवडून येणार आहेत त्यांची पदं मात्र व्हेंटिलेटरवर असणार आहेत। निवडणूक आयोगातल्या काही अधिकाऱ्यांनी देखील ही गोष्ट मान्य केलेली आहे। यापूर्वी देखील अनेक राज्यांमध्ये अशा पद्धतीनं घडलेलं आहे की निकाल लागलेला आहे आणि तिथला एक टेक्निकली किंवा तांत्रिक एखादा मुद्दा कोर्टाच्या समोर आल्यानंतर ती पदं रद्द झालेली आहेत, ती निवडणूकच रद्द झालेली आहे ती। त्यामुळे बुधवारी जरी हा निकाल लागला नसला तरी आणि त्यानंतर जवळपास आपण म्हणू शकतो की 21 जानेवारी म्हणजे पावणे 2 महिन्यानंतर जी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे त्यावेळेला पुन्हा जर याचिकाकर्त्यानं जी आता याचिका दाखल होती 50% आरक्षणाचं उल्लंघन झालंय, याचिकाकर्त्याच्या वकिलांनी पुन्हा जर दावा केला की जी निवडणूक झालेली होती त्यामध्ये हे आरक्षणाचं उल्लंघन झालेलं आहे तर सुप्रीम कोर्ट नक्कीच ही पदं रद्द करू शकतं। इव्हन ही निवडणूकच रद्द करू शकतं। ज्या ठिकाणी उल्लंघन झालेलं आहे तिथलीच निवडणूक रद्द होईल, बाकीच्या ठिकाणची होणार नाही। ज्या नगरपालिका नगरपंचायतींमध्ये उल्लंघन झालं आहे तिथल्या नगरसेवक पदाचे आणि नगराध्यक्ष पदाचे आहेत ती पूर्णपणे धोक्यात येऊ शकतात। तिथली निवडणूक प्रक्रिया ही पूर्णपणे नव्यानं राबवली जाऊ शकते। पण जर सुप्रीम कोर्टानं निर्देश दिला तर त्यामुळेच आपण म्हणू शकतो की ही निवडणूक देखील व्हेंटिलेटरवरच आहे। जरी निवडणूक आयोगानं सगळी तयारी पूर्ण केलेली असली, अनेक ठिकाणी आता ईव्हीएम मशीन्स जाऊन पोहोचलेल्या आहेत, पोलीस बंदोबस्त लागतोय पुढच्या काही तासांमध्ये। त्यामुळे मंगळवारी बुधवारी पार पडणार ही प्रक्रिया आहे। मी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया ही 15,000 उमेदवारांची आणि आता जवळपास 5 ते 5,500 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी। त्यामुळे ज्या ठिकाणी आरक्षणाचं उल्लंघन झालेलं आहे जवळपास 40 पेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये आणि 27 पेक्षा जास्त नगरपंचायतींमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झालं आहे। ज्या ठिकाणी उल्लंघन झालं जिथली सगळी पदं धोक्यात आहेत असं म्हणता येईल। निश्चित संदीप, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय आता राज्य निवडणूक आयोगानं हा जो नवीन निर्णय घेतलेला आहे त्याचा आता नेमका काय परिणाम होतो हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल, त्याविषयीची उत्सुकता निश्चित असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।